पफ स्लीव्ज कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर बघा, माप चुकू नये किंवा खालीवर होऊ नये यासाठी पहिल्यांदा पट्टीने सरळ लाईन आखून घेतली, त्यानंतर वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि ही सुद्धा लाईन आखून घेतली। मापाच्या ब्लाउजवरून बाहीची उंची टाकून सरळ लाईन आखून घेतली, त्यानंतर मापाच्याच ब्लाउजवरून इथे मी कॅपहाईटचं सुद्धा मार्किंग केलेलं आहे। साईजनुसार कॅपहाईटचं माप बरोबर आलेलं आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे। बाही कटिंगचा मागे एक व्हिडिओ शेअर केला होता, त्या व्हिडिओ खाली एक कमेंट होती की ताई कॅपहाईट मध्ये पाव इंच शिलाई मार्जिन ऍड करायला हवं होतं, पण साईजनुसार कॅपहाईटचं माप बरोबर होतं त्यामुळे शिलाई मार्जिन मी ऍड केलेलं नव्हतं। ओके, इथे बघा साईजनुसार मला कॅपहाईटचं माप कमी वाटलं तर इथे मी पाव इंच कॅपहाईटचं माप वाढवून घेतलं, त्यानंतर दंडगेराचं माप टाकून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन सुद्धा घेतलेलं आहे। आता कॅपहाईटच्या लाईनचा मध्य काढला, मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून ह्या लाईनचे 3 समान भाग केले। पफ स्लीव्हचं कटिंग करतोय त्यामुळे आपल्याला इथे फक्त मागील मुंडाचा शेप द्यायचा आहे, तर इथे मी मागील मुंडाचा शेप देऊन घेतला। त्यानंतर तुम्हाला जेवढा पफ हवा आहे त्यानुसार तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे। इथून वरती मी 3 इंचावरती मार्किंग केलं आणि बॉक्स तयार करून घेतला। आता ह्या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा आपली पफ स्लीव्हची मापे टाकून झालेली आहेत, आता कटिंग करून घेऊया। तर बघा, पफ स्लीव्ज कटिंगची अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे। मापाच्या ब्लाउजवरून अगदी कमी वेळामध्ये आपण पफ स्लीव्ज कटिंग केलेली आहे। तुम्हाला ही कटिंगची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।